माझं नाव सुजाता. वय वर्ष 45. एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली. संसाराच्या चौकटीत स्वतःला आनंदी ठेवणारी एक साधी स्त्री. आयुष्यात चढउतार खूप आले. पण 5 वर्षापूर्वी जेव्हा माझे पती अचानक शांतपणे जग सोडून गेले, तेव्हा माझं जगच विस्कटून गेलं होतं. त्या कठीण काळात माझी एकुलती एक मुलगी रिया हीच माझी एकमेव आशा आणि जगण्याचं कारण बनली. मी तिला खूप लाडाने आणि संस्कार देऊन मोठं केलं. 6 महिन्यापूर्वीच मी रियाचं लग्न मोठ्या थाटामाटात रोहनसोबत लावून दिलं होतं. रोहन दिसायला अतिशय देखणा, उच्च शिक्षित आणि एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम करणारा मुलगा होता. बोलायला इतका गोड की पहिल्याच भेटीत तो कोणाचंही मन जिंकायचा. नात्यातल्या सगळ्यांनीच माझं कौतुक केलं होतं की सुजाता, तुला अगदी हिऱ्यासारखा जावाळी मिळालाय. मलाही वाटायचं की पतीच्या जाण्यानंतर देव माझ्यावर प्रसन्न झाला आहे आणि माझ्या मुलीचं भविष्य आता सुरक्षित हातात आहे. पण लग्नानंतरचे पहिले काही दिवस आनंदाने गेल्यानंतर हळूहळू आमच्या घरात असं काही घडायला लागलं ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते. रियाच्या कंपनीने तिला आठवडाभराच्या ट्रेनिंगसाठी शहराबाहेर बंगळुरूला पाठवलं होतं. खरं तर रिया निघताना मीही माझ्या बहिणीकडे जायचा विचार करत होते. पण रोहननेच मला हट्ट करून थांबवलं. सासूबाई, तुम्ही कुठे जाताय? मी घरी एकटाच असणार आहे. रिया नाही आहे तर काय झालं? तुम्ही असाल तर मला घरासारखं वाटेल आणि तुमच्या हाताचं जेवण खाण्याची संधी मला पुन्हा कधी मिळणार? त्याचा तो भाबडा आणि आपुलकीचा चेहरा पाहून मी माझा जायचा बेत रद्द केला. पण हाच निर्णय माझ्या आयुष्यातील एका मोठ्या वादळाची सुरुवात ठरेल असं मला वाटलं नव्हतं. रिया गेल्याच्या दुसऱ्या दिवसापासून रोहनचं वागणं पूर्णपणे बदलायला लागलं. सुरुवातीला मला वाटलं की तो माझा आदर करतोय, पण हळूहळू त्या आदराची जागा एका विचित्र जवळकीने घेतली. सकाळी मी जेव्हा स्वयंपाकघरात चहा बनवत असायचे, तेव्हा रोहन गुपचूप मागे येऊन उभा राहायचा. माझी नजर पडताच तो अचानक विचारायचा, सासूबाई, आज खूप छान दिसताय तुम्ही. या साडीचा रंग तुमच्यावर खूप खुलून दिसतोय. सुरुवातीला मला हे ऐकून थोडं अवघडल्यासारखं झालं. मी मनात म्हटलं, कदाचित तो सहज बोलत असेल किंवा मला जास्त विचार करायची सवय लागली आहे. मी हसून कडेला व्हायचे आणि विषय बदलायचे. पण त्याचा हा रोग फक्त कौतुकापुरता मर्यादित नव्हता. तो सतत माझ्या आसपास घुटमळायचा. मी हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत असताना तो अगदी माझ्याजवळ येऊन बसायचा. बोलताना सहज स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्या बोलण्यातील तो नेहमीचा आदराचा सूर आता बदलला होता. त्याच्या नजरेत एक वेगळाच अस्वस्थ करणारा भाव मला स्पष्ट दिसायचा. मला प्रचंड भीती वाटू लागली होती. मी घरात एकटी असायचे, त्यामुळे माझं मन सारखं शंकेने व्याकुळ व्हायचं. हा नक्की काय करतोय? याला काय सिद्ध करायचं आहे? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात फेर घरू लागले. पण दुसऱ्या क्षणी मला स्वतःचाच राग यायचा. तो माझ्या मुलासारखा आहे. माझ्या जावयाबद्दल मी असा घाणेरडा विचार कसा करू शकते? मी स्वतःच्याच मनाशी समजूत काढायचा प्रयत्न करायचे. पण ज्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी दिसत होत्या त्या नाकारणं मला आता कठीण जात होतं. चौथ्या दिवशी तर घडलेल्या प्रसंगाने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रात्रीच्या जवळजवळ 12 वाजले होते. संपूर्ण भागात शांतता पसरली होती. मी माझ्या खोलीत बेडवर पडले होते, पण डोळ्यातून झोप गायब झाली होती. रोहनच्या त्या विचित्र वागण्यामुळे माझं मन आतून खचलं होतं. अचानक माझ्या खोलीच्या दरवाजावर हलकीशी थाप पडली. टक टक टक. यावेळी कोणाला काय काम असू शकतं? माझ्या काळजात धस्स झालं. मी घाबरतच उठले, साडीचा पदर नीट केला आणि सावकाश जाऊन दरवाजा उघडला. समोर रोहन उभा होता. त्याच्या हातात 2 ग्लास होते. त्याच्या अंगावर घरातील साधे कपडे होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू होतं. रोहन, काय झालं? यावेळी तू जागे आहेस? सर्व काही ठीक आहे ना? मी घोगऱ्या आवाजात विचारलं. काही नाही सासूबाई, झोप येत नव्हती. विचार केला तुमच्याशी थोड्या गप्पा माराव्यात. असं म्हणत मी काही बोलण्याच्या आतच तो थेट माझ्या खोलीत आत आला. मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिले. तो आत आला आणि त्याने मागे वळून माझ्या खोलीचा दरवाजा आतून बंद करायला सुरुवात केली. रोहन, हे काय करतोयस तू? दार कशाला बंद करतोयस? मी घाबरून आणि थोड्या मोठ्या आवाजात विचारलं. त्याने दार बंद केलं, मागे वळला आणि त्याच्या हातातील ग्लास टी पायावर ठेवला. तो सावकाश माझ्या दिशेने पाऊल टाकत पुढे आला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. सासूबाई, अहो शांत व्हा. एवढं घाबरायला काय झालं? रात्रीच्या वेळी बाहेरचा आवाज नको म्हणून दार लावलं. घ्या हा ज्यूस प्या आणि शांत बसा. तो अगदी जवळ येत म्हणाला. त्याच्या आणि माझ्यामध्ये आता अवघ्या 2 पावलांचं अंतर उरलं होतं. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की त्याचा आवाज मला स्वतःलाही ऐकू येत होता. मनात विचारांचं चक्र सुरू झालं. जर यावेळी बाहेर कोणा शेजाऱ्याने हे पाहिलं असतं
किंवा रियाला याबद्दल काही कळलं असतं तर जग माझ्याबद्दल काय विचार करेल, एका सासू आणि जावाच्या नात्याला लोक काय नाव देतील. माझ्या अंगावर काटा आला. रोहनचा तो चेहरा, त्याची ती जवळीक साधण्याची पद्धत. मला कळून चुकलं होतं की या घरात काहीतरी अत्यंत चुकीचं आणि अनैतिक घडण्याच्या मार्गावर आहे. मी प्रचंड घाबरले होते, पण या परिस्थितीत स्वतःला सावरणं आणि शांत राहणं अत्यंत गरजेचं होतं. मी घशात आलेला वंडा गिळला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याचा प्रयत्न केला. त्या रात्री रोहन जेव्हा माझ्या अगदी जवळ येऊन उभा राहिला, तेव्हा माझा श्वास काही क्षणासाठी रोखला गेला होता. माझ्या खोलीत पसरलेली ती भयान शांतता आणि रोहनचा तो गूढ चेहरा. मला वाटलं होतं की तिथून पळून जावं की जोरात ओरडावं, पण मी स्वतःला कसं तरी सावरलं. मी मागे सरकले आणि कठोर आवाजात म्हणाले, रोहन, रात्रीचे 12 वाजले आहेत. यावेळी गप्पा मारण्याची योग्य वेळ नाही. तू तुझ्या खोलीत जा. मला झोपायचं आहे. माझा तो रोखठोक अवतार पाहून बहुधा तो थोडा दचकला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काही क्षणांसाठी बदलले. ठीक आहे सासूबाई, तुम्ही एवढ्या चिडला कशाला? मी तर फक्त सहज आलो होतो, असं म्हणत तो हसला आणि ग्लास घेऊन बाहेर निघून गेला. तो गेला खरा, पण त्या रात्री मला एकच सेकंदही झोप लागली नाही. मी रात्रभर विचारांच्या चक्रात अडकून राहिले होते. दुसऱ्या दिवशी सकाळपासून रोहनने वागणं आणखीनच अस्वस्थ करणारं झालं होतं. माझा तो थेट माझ्या आवडीनिवडीमध्ये रस दाखवायला लागला होता. मी हॉलमध्ये बसले असताना तो बाजारातून माझ्या आवडीची मिठाई आणि साडी घेऊन आला. सासूबाई, हे बघा तुमच्यासाठी. तो साडीचा बॉक्स माझ्या हातात टेकवत म्हणाला. मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहिलं. रोहन, या सगळ्याची काय गरज आहे? आणि तू माझ्यासाठी साडी कशाला आणलीस? तो माझ्या शेजारी सोफ्यावर अगदी खेटून बसला आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, का नाही आणणार? रियापेक्षा तुम्ही मला जास्त समजून घेता. तिच्याशी लग्न झाल्यापासून मला जाणवतंय की या घरात माझी खरी काळजी घेणारं, मला समजून घेणारं एकच माणूस आहे आणि त्या तुम्ही आहात. त्याचे हे शब्द ऐकून माझ्या अंगावर काटा आला. एका जावयाने आपल्या सासूला असं म्हणावं, हा तर उघड उघड मर्यादेचा भंग होता. मला त्याचा इतका तीव्र संताप आला की वाटलं त्या क्षणी त्याच्या तोंडावर मारून त्याला घरातून बाहेर हाकलून द्यावं. पण मी स्वतःवर संयम ठेवला. मला अचानक जाणवलं की जर मी आत्ताच आरडाओरडा केला तर तो उलट माझ्यावरच आरोप करेल. रियाची आईच माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होती, असं म्हणून तो माझा आणि रियाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे मी गप्प राहायला मार्ग निवडला. बाहेरून पाहणाऱ्या कोणत्याही माणसाला हेच वाटलं असतं की मी रोहनच्या या बोलण्याला आणि भेटवस्तूंना मूकसंमती देत आहे. मी त्याच्या जाळ्यात हळूहळू अडकत चालले आहे, असं चित्र तयार होत होतं. पण माझ्या मनात काय सुरू होतं हे फक्त मलाच माहीत होतं. 5व्या दिवशी दुपारी उन्हाचा तडाखा खूप वाढला होता. सर्वत्र सामसूम होती. मी माझ्या खोलीत विश्रांती घेत होतो. तितक्यात रोहनने माझ्या खोलीच्या बाहेर आला. सासूबाई, जरा माझ्या खोलीत या ना, खूप महत्त्वाचं काम आहे. तो अगदी हळूच पण आग्रही आवाजात म्हणाला. त्याच्या आवाजातला तो बदल मी ओळखला. माझं मन सांगत होतं की आज काहीतरी मोठा प्रसंग घडणार आहे. मी उठले, माझी साडी नीट केली आणि धडधडत्या हृदयाने त्याच्या खोलीच्या दिशेने पाऊल टाकलं. मी त्याच्या खोलीत पाऊल ठेवलं आणि रोहनने लगेच मागून खोलीचा मुख्य दरवाजा बंद करून घेतला. त्याने खिडक्यांचे पडदेही फाडले होते, ज्यामुळे संपूर्ण खोलीत अंधारसर आणि गूढ वातावरण तयार झालं होतं. रोहन, हे काय चाललंय? तू दार का लावलंस? मी घाबरल्याचे नाटक करत विचारलं. तो काहीच बोलला नाही. तो सावकाश माझ्या जवळ आला. त्याने माझा हात धरला. त्याचा स्पर्श मला अतिशय नकोसा वाटत होता, पण मी माझा हात सोडवला नाही. त्याने मला बेडवर बसवलं आणि तो स्वतः माझ्या अगदी शेजारी बसला. त्याच्या आणि माझ्यामध्ये आता काहीच अंतर उरलं नव्हतं. तो माझ्या अत्यंत जवळ झुकला. त्याचा श्वास मला माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता. सासूबाई, आता वेळ आली आहे. तो अगदी फुसफुसत माझ्या कानाजवळ येऊन म्हणाला, आपण हे काम आजच पूर्ण करायला हवं. रिया यायच्या आत हे सर्व संपलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, या खोलीत काय घडतंय ते अगदी कोणालाही कळता कामा नये. एका स्त्रीसाठी ही अत्यंत भयानक आणि नाजूक परिस्थिती होती. कोणालाही वाटलं असतं की एका सासू आणि जावयामध्ये जे अनैतिक, जे समाजाच्या नजरेत पाप मानलं जातं, तेच आता या बंद खोलीत घडणार आहे. रोहनने माझ्या खांद्यावरून हात सरकवला आणि माझ्या कपाटाकडे वळाला. त्याने कपाटाच्या खालच्या ड्रॉवरमधून एक छोटी काळी बॅग बाहेर काढली. माझं हृदय छातीतून बाहेर येईल इतक्या वेगाने धडधडत होतं. रोहन ती काळी बॅग हातात धरून पुन्हा माझ्या अगदी जवळ येऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि विकृत हास्य होतं. तो आता काय करणार होता? या बंद खोलीचं रहस्य काय होतं? रोहनने जेव्हा ती काळी बॅग हातात घेतली आणि माझ्या तो अगदी जवळ येऊन बसला, तेव्हा माझ्या अंगातून भीतीचा एक थंड लाट पसरली. पण मी स्वतःला शांत ठेवलं. मला पाहायचं होतं की हा माणूस नक्की किती खालच्या थराला जाऊ शकतो. रोहनने ती बॅग उघडली, पण त्या बॅगेतून जे बाहेर आलं ते पाहून कोणाचीही मती गुंग झाली असती.
त्या काळ्या बॅगेत कोणत्याही अक्षरपाही गोष्ट नव्हती, तर त्यात काही कायदेशीर कागदपत्र, बॉन्ड्स पेपर आणि एक छोटा लॅपटॉप होता. रोहनच्या चेहऱ्यावरचं ते गोड, निष्पाप दिसणारं हास्य आता पूर्णपणे गायब झालं होतं. तिथं आता एक अट्टल, कपटी आणि क्रूर माणसाचा चेहरा दिसत होता. तो माझ्या अगदी जवळ आला आणि त्याच्या आवाजात तो खोटा आदर एका क्षणात नाहीसा झाला. "सासूबाई, आता नाटक बंद करा." रोहन अतिशय थंड आणि धाकधूक वाढवणाऱ्या आवाजात म्हणाला. "तुम्हाला वाटत होतं ना की मी तुमच्या प्रेमात पडलोय, तुमच्या आसपास घुटमळतोय. अहो, मला तुमच्यात अजिबात रस नाही आहे. माझा डोळा आहे तो तुमच्या या भव्य बंगल्यावर आणि तुमच्या नावावर असलेल्या 50 कोटींच्या प्रॉपर्टीवर." त्याचे हे शब्द ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली, पण माझ्या डोक्यातल्या सर्व शंकाचे दुवे आता जोडले जात होते. रोहन पुढे म्हणाला, "तुमच्या नवऱ्याने मरण्यापूर्वी ही सर्व संपत्ती तुमच्या नावे केली. रियाला वाटतं मी तिच्यावर खूप प्रेम करतो, पण मी तिच्याशी लग्नच मुळात तुमच्या या संपत्तीसाठी केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून मी तुमच्याशी जे काही वागत होतो, ते फक्त तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत काढण्यासाठी होतं. मी तुमच्या खोलीत आलो, तुमच्याजवळ आलो, तुम्हाला भेटवस्तू दिल्या. हे सगळं एक जाळं होतं. नेमकं हेच प्रेक्षकांना वाटत होतं की आमच्यात काहीतरी अनैतिक किंवा चुकीचा संबंध निर्माण होत आहेत. पण खरं नाटक तर वेगळंच होतं. तो माझ्याशी शारीरिक किंवा नैतिकदृष्ट्या नव्हे, तर इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि पैशाच्या फसवणुकीचा खेळ खेळत होता." त्याने ते बॉन्ड पेपर्स माझ्या तोंडासमोर फेकले आणि माझ्या हातात एक पेन कोंबला. "चला, शांतपणे या सर्व कागदपत्रांवर सह्या करा. या प्रॉपर्टीचे सगळे हक्क माझ्या नावे ट्रान्सफर करा आणि तुमच्या इन्शुरन्सही माझ्या नावावर करा." रोहन डफरला आणि मी जरा सह्या करायला नकार दिला तर मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून ठामपणे विचारलं. रोहन मोठ्याने हसला. तो हसू इतकं विकृत होतं की मला त्याची वीट आली. "नकार द्याल? सासूबाई, जरा विचार करा. मी काय करेन माहीत आहे. मी या घरचे, गल्लीतले लोक आणि स्वतः रियाला सांगेन की तुमचा आणि माझा अफेअर सुरू आहे. मी असा बनाव करेन की तुम्हीच मला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. विचार करा, जेव्हा रियाला हे सगळं कळेल, तेव्हा ती कोणावर विश्वास ठेवेल? तिच्या तरुण नवऱ्यावर की तिच्या या वयात बाहेर गेलेल्या आईवर? समाजात तुमची काय इज्जत राहील? लोक तुमच्यावर थुंकतील." तो मला स्त्री सन्मानाचा आणि समाजाच्या भीतीची धमकी देत होता. त्याला वाटलं होतं की एक मध्यमवर्गीय विधवा स्त्री समाजाच्या आणि स्वतःच्या मुलीच्या नजरेत बदनाम होण्याच्या भीतीने गप्प बसेल, रडेल आणि निमूटपणे सर्व कागदपत्रांवर सह्या करून देईल. "तुला काय वाटतं, मी तुझ्या या धमक्यांना घाबरेन?" मी संतापाने म्हणाले. "घाबरावंच लागेल." रोहनने माझा हात आवळला. "रिया उद्या सकाळी येणार आहे. त्याआधी या सह्या झाल्या पाहिजेत, नाहीतर मी तुमचं आयुष्य असं उद्ध्वस्त करेन की तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही." रोहनच्या चेहऱ्यावरचा विजय आणि घमंड स्पष्ट दिसत होता. त्याला वाटत होतं की त्याने मला पूर्णपणे आपल्या जाळ्यात पकडलं आहे आणि त्याचा हा कट यशस्वी झाला आहे. पण त्याला हे माहीत नव्हतं की ज्या सासूने तो अबला आणि असहाय्य समजत होता, ती त्याच्यापेक्षा 4 पावलं पुढे होती. माझ्या चेहऱ्यावरचा घाबरलेला भाव हळूहळू गायब झाला आणि मी त्याच्याकडे पाहून एक रहस्यमय हसले. मी जेव्हा त्याला धमकीचं उत्तर न देता अचानक शांतपणे हसले, तेव्हा रोहनच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास ढळला. त्याच्या कपाळावर आड्या पडल्या. "काय झालं? हसायला काय झालं तुम्हाला? सह्या करा शांतपणे, नाहीतर परिणाम वाईट होतील." रोहन गुरगुरला. मी अत्यंत शांत आवाजात म्हणाले, "रोहन, तुला काय वाटलं? तू रचलेला हा खेळ मला समजला नव्हता. अरे, ज्या मुलीला मी लहानाची मोठी केलं, तिच्या नवऱ्याच्या नजरेत काय चाललं हे ओळखायला मला एका मिनिटाचाही वेळ लागला नव्हता." मी थोडे मागे सरकले आणि माझ्या साडीच्या पदराने बोट दाखवलं. तिथे माझ्या साडीच्या डिझाईनमध्ये एक अगदी सूक्ष्म आणि छोटा हिडन कॅमेरा लपवलेला होता. त्यास लाल दिवा मंदपणे लुकलुकत होता. "हे काय आहे?" रोहनचा आवाज अगदी चाचरला. "हे तुझ्या अक्कल हुशारीचं उत्तर आहे रोहन." मी ठामपणे म्हणाले. "तुला वाटत होतं की मी तुझ्या धमक्यांना घाबरेन. तुझ्या त्या गोड बोलण्यावर आणि विचित्र वागण्यावर मला पहिल्या महिन्यापासूनच संशय होता. तू मध्यरात्री माझ्या खोलीत आलास, तिथूनच मी सतर्क झाले होते. तू माझ्या जवळ येऊन ज्या धमक्या दिल्या, जो संपत्ती हडपण्याचा कट रचलास आणि मला बदनाम करण्याची जी धमकी दिलीस, ते सगळं अगदी तुझा प्रत्येक शब्द आणि तुझा विकृत चेहरा या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे." रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याने चपताळून माझ्या हातातून तो कॅमेरा आणि लॅपटॉप हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. "दे, मला दे. मी तुला जिवंत सोडणार नाही." तो माझ्या अंगावर धावून आला, पण तो माझ्यापर्यंत पोहोचणार तितक्यात आमच्या खोलीचा मुख्य दरवाजा जोरात उघडला गेला. समोर पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांच्या सोबती माझी मुलगी रिया उभी होती. रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण तिच्या चेहऱ्यावर रोहनबद्दल तीव्र संताप आणि तिरस्कार स्पष्ट दिसत होता. रोहन हे दृश्य पाहून जागीच थिजला. "रिया, तू तू तर उद्या येणार होतीस ना?" रोहन अडखळत म्हणाला.
रिया पुढे आली आणि तिने सणसणीत एक थप्पड रोहनच्या तोंडावर मारली. तुला वाटलं की तू माझ्या आईला ब्लॅकमेल करशील आणि मला काहीच कळणार नाही. आईने मला 2 दिवसांपूर्वीच या सर्व प्रकारांबद्दल सांगून शहरात परत बोलवलं होतं. मी घराबाहेर पोलिसांसोबत उभी राहून तुझ्या तोंडातून निघालेला प्रत्येक निशब्द लाईव्ह व्हिडिओमध्ये फीडद्वारे पाहत होते. खरं तर रोहनने मला जेव्हा पहिल्यांदा धमकवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हाच मी रियाशी संपर्क साधला होता. रियाचा तिच्या नवऱ्यावर सुरुवातीला विश्वास बसत नव्हता, पण मी तिला शांत राहून सत्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला सांगितलं. मी माझ्या साडीला वायरस हिडन कॅमेरा लावला होता, ज्याचं थेट शूट पोलिसांच्या मोबाईलवर आणि रियाच्या फोनवर सुरू होतं. पोलीस इन्स्पेक्टर पुढे आले आणि त्यांनी रोहनच्या कॉलरला पकडलं. श्रीमंत घराण्यातील मुलींशी लग्न करायचं, त्यांच्या सासूसाऱ्यांना धमकवून संपत्ती हडप करायची आणि ब्लॅकमेल करायचा. हाच तुझा जुना धंदा दिसतोय. चला आता ठाण्यात, तिथे तुझा सगळा माज उतरवतो. पोलिसांनी रोहनच्या हातात कडकड्या बेड्या ठोकल्या. रोहन पोलिसांच्या पाय धरून गयावया करू लागला. मला माफ करा सासूबाई, रिया मला वाचव. माझ्याकडून चूक झाली, पण आता वेळ निघून गेली होती. पोलिसांनी त्याला गाडीत डांबलं आणि घेऊन गेले. घर पुन्हा एकदा शांत झालं होतं. रिया माझ्या मिठीत शिरून धायत मोकळून रडू लागली. आई, मला माफ कर. मी अशा चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. तुझं यावेळी धैर्य दाखवलं नसतीस तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, बाळा, संकट आल्यावर घाबरून जाणं किंवा गप्प बसणं हा त्यावरचा उपाय नसतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी बुद्धी आणि संयम ठेवला की वाईट माणसाचा पराभव होतोच. सुरुवातीला ज्या लोकांना, ज्या प्रकेशांना वाटत होतं की या बंदराकडं काय अनैतिक, आक्षेपार्ह किंवा चुकीचं घडत आहे, त्यांनी आता या सत्याची प्रचिती आली होती. मी कुठल्याही अनैतिक संबंधाचं जाळं नव्हतं, तर एका कपटी जावयाच्या पैशांचा कट होता, ज्याचा एका हुशार आणि स्वाभिमानी सासूने पूर्णपणे पर्दाफाश केला होता. सत्याचा विजय झाला होता आणि एका आईने आपल्या चातुर्याच्या बळावर स्वतःचा सन्मान आणि आपल्या मुलीचं भविष्य सुरक्षित केलं होतं.